थोडासा मोह आहे मला सुगंधात न्हाण्याचा, म्हणूनच बहुतेक छंद आहे गजरा माळण्याचा. खरं आहे ना, प्रेम एक्सप्रेस करायला एक गजरा पुरेसा असतो. केसात गजरा लावणं खरं तर खूप पुरातन. 16 शृंगारात गजरा माळणे अगदी अनिवार्य. पण हा गजरा हा फक्त शृंगार रसातच नाही बरं, तर पवित्र अशा प्रत्येक पूजेचा तो अविभाज्य भाग असतो. बघा ना, आता चैत्रगौरीचं हळदी कुंकू होतं, त्यावेळेला हातात मिळालेला पन्ह्याचा ग्लास जसा शरीराला थंडावा देतो ना, तसाच मिळालेला गजरा मनाला आपसुकच मोहित करतो. देवीची कोणतीही पूजा असो, देवीला गजरा आणला जातो तेव्हा घरची लक्ष्मीही आपसुकच केसात गजरा माळते. सण समारंभात घरच्या लक्ष्मीची किती धावपळ असते, पण मला असं वाटतं शरीर आणि मनाचं संतुलन राखलं जातं या गजऱ्याच्या ॲरोमाथेरपीने. ॲरोमाथेरपी असो की स्ट्रेस रिलीफ ऑइल किंवा अत्तर, मोगरा, जाई, जुई, सोनचाफा याचा वापर यामध्ये अनिवार्य. म्हणजे याच्या सुगंधाने मनावरचे ताण कमी होतात, मन प्रसन्न होते, भीती कमी होते. एखादा गजरा केसात माळा, डोळे बंद करा आणि या सुगंधाची अनुभूती घ्या बरं. अहो, लक्षात येतंय का तुमच्या? तुम्ही आपसुकच दीर्घ श्वसन करत आहात. आता दीर्घ श्वसनाचे फायदे बघूया. दीर्घ श्वसनाने तणाव आणि चिंता कमी होते. दीर्घ श्वसनाने शरीरातील पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम सक्रिय होते. त्यामुळे तणाव, भीती, नैराश्य या भावना कमी होऊन मन शांत होतं. रक्तदाब कमी करण्यासाठी आणि हृदयाची गती सामान्य करण्यासाठी दीर्घ श्वसन मदत करतं. शरीरातील अंदाजे 70% विषारी घटक हे श्वासाद्वारे रोज बाहेर पडतात. त्यामुळे दीर्घ श्वसन शरीराला शुद्ध करतं असं आपण म्हणूया. त्याचप्रमाणे दीर्घ श्वसनामुळे क्षमता वाढून श्वसनाचे स्नायू मजबूत होतात. दीर्घ श्वसनाने शरीरामध्ये पाचक असे एन्झाईम्स आहेत, त्याचे उत्पादन वाढते. बरं, तुम्हाला माहिती आहे का, दीर्घ श्वसन घेतल्यामुळे शरीरातील एंडोर्फिन नावाचं फील गुड हार्मोन उत्तेजित होतं, जे आपल्या शरीरामध्ये वेदनाशामक म्हणून काम करत असतं. त्याचप्रमाणे मन शांत होत असल्यामुळे निद्रानाशाचा त्रास दूर होऊन चांगली झोप लागण्यासाठीही मदत होते. मग बघा बरं, दीर्घ श्वसनाचे हे फायदे गजऱ्यामुळे नकळत आपल्याला मिळणार आहेत की नाही. आता थोडंसं सेन्सेस आणि सायकोलॉजी या माध्यमातून बघूया. गजऱ्यातील फुले, जाई, जुई, मोगरा यांचा सुवास हा हळुवार असतो, कोमल असतो. तो मेंदूपर्यंत पोहोचतो. तो पोहोचत असताना लिम्फॅटिक सिस्टीमला स्पर्श करतो, जिथे भावना आणि आठवणी यांच्या स्ट्रेस रेग्युलेट होत असतात. त्यामुळे खूपशा बायका म्हणतात ना की गजरा घातल्यानंतर अगदी शांत वाटतं. हा स्ट्रेस रेग्युलेट करणं नॅचरली होतं. खरं तर प्रेझेन्समध्ये राहणं याचमुळे शक्य होतं. पूर्ण भारतभर आपण बघितलं तर प्रत्येक राज्यामध्ये हौसेने फुलं केसात माळणारी स्त्री आपण बघतो. दक्षिण भारतात तर लांबसडक केसांची वेणी आणि त्यामध्ये छानसा गजरा आजही आपण बघतो. या गजऱ्यामुळे खरं तर डोक्यातील उष्णता कमी होते आणि यामुळेच केसगळतीही कमी होते, हे आता लक्षात आले आहे. त्यामुळेच वेगवेगळ्या केसांच्या तेलांमध्ये, हेअर पॅकमध्ये या फुलांचा समावेश केला जातो. आजच्या भाषेत बोललं तर हेअरस्टाईल देखणी करण्याचं काम हा गजरा करतो. आणि दागिन्यांची हौस इथेही आहे हा. काही दिवसांपूर्वीच मी चांदीचा गजरा पाहिला, पण मला वाटतं चांदीचा किंवा प्लास्टिकचा गजरा केसात माळण्यापेक्षा ताजा फुलांचा गजरा केसात माळावा. कारण आपल्याबरोबर इतरांनाही प्रसन्न करणाऱ्या केसात माळलेल्या या गजऱ्याची सर कोणत्याच दागिन्यात नसते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन विषय घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.